तर नमस्कार मंडळी, तर तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या लाडक्या भावाच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आता आम्ही चालले आहो फिरायला चालले आहो बाहेर. मम्मी आहे, मी आहो, देवा मामा, पतू, मुस्कान मावशी आहे ना, आई आहे. तर आम्ही चालले आहो फिरायला. तर कुठं चालले आहो तर तुम्ही ब्लॉगमध्ये बघा. ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेल, त्यासाठी तुम्हाला ब्लॉग पूर्ण बघायला लागेल. शेवटपर्यंत ब्लॉग बघत राहा, तुम्हाला ब्लॉग बघायला सुद्धा खूप मजा येईल. तर आता आम्ही जायला निघले आहोत. त्यावेळी निघली ना की मग आम्ही जाऊ तिथेशी मधल्या रस्त्यान, मग ते आम्हाला तिथून घेतील, कारण की आम्हाला इकडूनच जायचं, समृद्धी हायवेशी जायचं. तर आता मी तर निघल्या, मम्मी बी निघतं ना, त्याही बी निघतान. तर आता मी तुम्हाला डायरेक्ट निघल्यावरती भेटतो. तर चला आता आपण थोड्या वेळाने भेटूया. बरं, पहिले कसं ब्लॉगची सुरुवात करून जाऊन दे, मग कसं मग गाडीनं आपला ब्लॉग होत राहतं, मग कुठं थांबल्यावर बी होत राहिलंच. तर तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा, तुम्हाला खूप मजा येईल. चला आता आपण थोड्या वेळाने भेटूया. मित्रांनो, आता मी नेवाले पाड्यावर जायला निघलेलो आहोत. मी येतं, कारण की त्यांची अजून काही तयारी नाही झाली, त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट डिक्रेशन चालले आहोत. आम्ही डिक्रेशन गेल्यावर मग तेव्हा झाली त्यांची तयारी फटाफट होल. तर चला आता आम्ही जायला निघल्यावर, तर मी तुम्हाला डायरेक्ट आता तिकडे गेल्यावरती भेटतात. चला आता आपण जाऊया तिकडे. मित्रांनो आता आम्ही यायला इथं, यांची अजून तयारीच चालू आहे. डिक्रेशन येऊ ठेव म्हणतात मामा. कुठे झालं, त्यांनी फोन केला ना, आता वरती जातो आम्ही. रित्या नाही. तर मित्रांनो आता जायला रेडी होता. बाब्या, तू तयारच ना भाऊ जायला? कुठं जायचं आपल्याला? तर मित्रांनो आता आम्ही जायला निघल्यावर सगळी जाणं बसताना गाडीन. तू गाव बसशील गाडीन? हा, तू नाही घे तू का बाबा. आता निघल्यावर आम्ही सगळी जण जायला आता बसली. बा आई घेतलं होतं, मुस्कान मावशी, मम्मी, पतू बसले, म्हणतात मामा बसले गाडी चालवायला. देवा मामा बसते आता पुरं. आता आम्ही बी जाऊन बसू. चला ना लवकर बस. तर मित्रांनो आता आम्ही निघलेलो आहोत. चला आता आपण जाऊया. तू पतू बसले मधीन तसा. तर मित्रांनो आता आम्ही तसे घृष्णेश्वरला पोहोचलेलो आहोत. घृष्णेश्वर 12 ज्योतिर्लिंगामधला 12वा ज्योतिर्लिंग आहे. तर आता आम्ही पोहोचले आहोत. आता आम्ही जाऊ दर्शन करावं. पहिले सावलीन थांबतो सगळी गेल्यावर मग जाऊ. ए भांडूक, ए येत आई जे तुझी इकडे कर. हॅलो गाईज कर, हॅलो गाईज. तर मित्रांनो आता आम्ही चाललो मंदिरात पाया पडायला. एअरड्रॉप चालू आहे. दिसत नाही. अरे ब्राईटनेस नाही का? किती आहे? 80% आहे. 80 रात झाली लगेच कशी उतरत ते वाटते. आता नवीन येतं म्हाते साहेबांचा 17 Pro Max 1753 तर मित्रांनो आता आम्ही लाईनीला लागलेलो आहोत पाया पडायला जायला. तर मित्रांनो आता आमचं दर्शन झालेलं आहे. 1 तासाच्या आतमध्ये आमचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही सगळेजण बाहेर निघले आहोत. आता इथून दुसऱ्या ठिकाणी जाऊ. तर मित्रांनो आता आम्ही मंदिरातून दर्शन करून निघलेलो आहोत. मस्त दर्शन झाला. 1 तासाच्या आतमध्ये दर्शन झाला. तर आता इथून शेगावला जायचं आहे वाटतं. बाब्याला आमच्या पुढे गाडी हे जेव्हा मी इच्छा. तर मित्रांनो मस्त उसाचा रस पिला ना. आता चालले आम्ही गाडी थंडी करायला, कारण की आता लगेच निघायचा. इच्छा शेगावला ना, शेगाव नाही केऊस बघायला जायचा इच्छा. मग शेगावला. तो चलो, आपको ब्लॉग देखने में बहुत मज़ा आएगा. आप लास्ट तक देखना. हम बहुत लाइक सब्सक्राइब सब ठोक डालना. हम बहुत घूमने वाला है. अब सिर्फ घूमने का, पैसा कमाने का और घूमने का. तर मित्रांनो आता आमचा अचानक भयानकमध्ये डायरेक्ट आम्ही उज्जैनला जायचं ठरवलं. आम्हाला उज्जैनचा बुलावा आलेला आहे, महाकालचा बुलावा आलेला आहे. आता आम्ही गाडीत बसलेलो ना, डायरेक्ट आमचा विचार झाला की उज्जैनला जायचा. तर आता आम्ही उज्जैनला निघल्यावर जायला. बाकी दुसरं आज किती 7 ते 8 वाजेपर्यंत आम्ही उज्जैनला पोहोचू. आता आम्ही उज्जैनला निघल्या, तिथून घृष्णेश्वरचं दर्शन करून सगळी जण आहे. मम्मी एकलीच मागं, आई तर मुस्कान मावशी. ऐ शेठजी, तो बाब्या कुठे? बाब्या जपूसी भाई आमचे रायडर म्हणतात म्हात्रे मामा. निघले उज्जैनला जायला. चलो उज्जैन. मित्रांनो म्हणजे आमची ट्रिप होती 2 दिवसाचीच. घृष्णेश्वर ने एक तरी केव करायचा होता ना, शनी शिंगणापूर
ना शिर्डी आम्ही असं 4 ठिकाण करणार होतो. तर आमचा भाई कृष्णेश्वरचे आम्ही दर्शन करून निघलो. डायरेक्ट प्लॅन झाला. 1 टन इकडं शनी शिंगणापूरला आणि 1 टन उज्जैनच्या इकडं वाला होता. तर आम्ही थांबलो. तिथे जरा आमचा डिस्कशन शेटला जरा वाटला, अरे इकडे ये ना, बोलतो मला केदारनाथला नाही नेला, बोलतो आता उज्जैनला चलाच बोलतोय. मग आता आम्ही उज्जैनला जायला निघली आहो. तर डिझेल भेटत नव्हता. आता तिथे भेटली, तिथे डायरेक्ट टाकी फुल झाली ना एकदा, मग काय आम्हाला टेन्शन राहणार नाही. तर आम्ही उज्जैन जाएंगे. उज्जैन, चलो उज्जैन बोलते पब्लिक. भाई तशी इच्छा आपली बी होती. आता कैसे आहे, आपण 31 तारखेला डबल फिरायला चालले आहो. त्याच्यामुळं आता इथे डिझेल भरत लावले. 31 तारखेला आपण कुठं जाणार आहोत ते तुम्हाला समजेल. ते ब्लॉग बी येतील, ते बी धमाकेदार ब्लॉग होतील, हे बी धमाकेदार ब्लॉग होतील. तुम्ही फक्त ब्लॉग बघत राहा, तुम्हाला मजा येत राहील ब्लॉगमध्ये सगळे A to Z. तर मित्रांनो आता आम्ही घरच्याच भाज्या बिज्या बनवून दाबून लाव घरच्याच भाज्या बिज्या बनवून आणलेल्या. आता इथे जेवायला बसले आम्ही सगळेजण. ए पांड्या, आहे का तो कसला, तो काय काही बोल नाही आता. असा बसले तसा जावणारच. यो कॅमेरामॅन अद्वैत दरे, ए फोटो काढ चल सगळ्यांचं लवकर. झाला का रे सगळ्यांचा काढून. याला मामाचा कोण काढील. ए सगळ्यांचा आता जेवण व्हायला आला ना, आता यो जेवायला बसले. तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलो उज्जैनला. पोहोचून म्हणजे बराच टाइम झाला. आम्ही गल्या हिंडत, म्हणजे त्या रस्त्याच्या मुलं ते गल्या हिंडायला लागल्या, त्याच्यामुळं टाइम झाला. आता आम्ही गावस्ता इथून हॉटेल रूम गावस्ता इथून. आता बघू काय भेटतं. गाडी लावली आम्ही तिकडं. तेव्हा आम्हाला मी बघायला हिंडता होता. चला मी तुम्हाला डायरेक्ट आता रूम भेटल्या हो भेटता. तर मित्रांनो आता आम्ही हॉटेल रूम घेतलेलं. एक रूम घेतले ना, एक दुसरा रूम आहे त्या नाहीच हवी आहे ना. इथेशी आम्ही आहो, बाब्या बी आहे माझ्या जोडीला इथेशीनच. आता देवा मामा सही गेल्या गाडी पार्किंगमध्ये लावायला. मी तोंड वगैरे धुतलेलं, म्हणजे फ्रेश वगैरे झालेलो आहो. आता टिकली वगैरे लावीन मग जाऊ आम्ही मंदिराम पाया पाराला. कारण की उद्या आम्हाला सकाळचे निघायचा, म्हणजे आमचा 2 दिवसाचा प्लॅन होता. जसं मी तुम्हाला आधी सांगलेला. उज्जैनला आम्ही म्हणजे टायमावर निघल्यावर टायमावर आमचा ठरला उज्जैनला जायचा ना. कपड्यांचा जोर बी आम्ही एक झालेला, त्याच्यावरती काय आणला नव्हता. का बे फाउंडेशन लागत आहे क्या. पावडर आहे अरे, फाउंडेशन लगावत का. फाउंडेशन तो दिखा तारा, साधा नाही भाई, ब्रँडेड आहे. कसा लावता माहित नाही. लाव दाखवून खालचा माझा. खालचा काही नाही बाई, उज्जैनचा बोलावा आलेला आपल्याला. तो नंतर बोलू आपण तू फाउंडेशन लावून घे. नको ना. म्हात्रे बांधू याची बाकी ते गाडी लावे. महाकाल का बुलावा आहे. महाकालचा बुलावा आले आम्हाला लागे पोरावर. लोक गोव्याला जातात, कोकणला जातात. चलो बस आज के लिए इतना ही, कल मिलते हैं. नाही अजून दर्शन करायला जायचं. सध्या डायलॉग बाजी सध्या. तर मित्रांनो आता आम्ही दर्शन करायला चाललेलो आहे मंदिरामध्ये. इथून एंट्री आहे मेन गेट, इथून कॉर्निडोरचा. आता आम्ही चाललो सगळे जण. तर चला जाऊ आपण डायरेक्ट मंदिर. तर मित्रांनो हे बघा मेन एंट्रन्स गेट कमानी. आता आम्ही चाललो होतो बघा, तिकडे मंदिर आहे. तर चला जाऊ आपण फटाफट दर्शन करू. भारत माता मंदिर हो. तर मित्रांनो आता आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे, तुम्ही ब्लॉगमध्ये बघलाच असेल. आता आम्ही बाहेर निघतोय. चला आता आपण बाहेर जाऊ.
तर मित्रांनो आता आम्ही मंदिराच्या इथून बाहेर निघलेलो आहे आणि आता आम्ही जेवायला जाऊ. बाब्याला घेतलेला खांद्यावर. चला आता आपण जेवायला जाऊ ना, नंतर परत बहुतेक करून यायला लागल. मम्मी त्यांच्याबरोबर त्यांना काही खरेदी करायची आहे ना. कॉर्निडोरमध्ये बी याव नंतर आम्ही. चला आपण जेवायला जाऊ, तिथं भेटू आता. तर मित्रांनो बाई हो हॉटेल आहे इथे. आम्ही जेव्हा मागच्या वेळेस चालतो म्हणजे पहिली बार आलतो ना उज्जैनला, तेव्हा आम्ही इथे थांबलेलो. आता दुसरीकडे घेतली आम्ही. 1.5 ते 2 वर्ष झाली त्या गोष्टीला ना. उज्जैनशी आम्ही घरा गेले आहोत, त्याच्यानंतरच मी ब्लॉग बनवायचं चालू केलं. तर आता आम्ही गावात आम्ही जेवायला हॉटेल काही भेटलं. तर मित्रांनो आता आम्ही हॉटेल डमरूवालामध्ये जेवायला थांबलेलो आहोत. हे बघा हे ऑर्डर करायला गेलो. हे का मागवत का मागवत या मागव लवकर चाल. ते सगळ्यांची ऑर्डर चालू आहे. तर मित्रांनो आता मसाला पापड मागवलेलं ते आलेलं याला एकदम काढून दिले तरी त्याचं हे होलशील यो खाता टाकून येतं इगानं बघा घातले. त्याला फ्रेंच फ्राईज मागवल्यान. आमचं जेवायला 2 भाजी रोट्या नान मागवलेलं. तर मित्र आता दांडूक बिंडूक घेतलेला आम्ही. 2 दांडका घेतला आणि 1 म्हात्रे बांधून ना दुसरा पचूचा आहे हो माझ्या हातात. त्याच्या रंग बाब्या गेले म्हणून त्यांनी माझ्या हातात दिले. बायकोनी आता मस्ती केली, भरपार नाही दिला का तो टाकली गाडी हा लय भांडणा करता ना. लेट्स गो. राईने 2 सेट